नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण विभागासाठीच्या 219 जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या भरती परीक्षेअंतर्गत पाहू शकता हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध झाली आहेत आणि TCS मार्फत ही परीक्षा 4 मार्च ते 19 मार्च 2025 दरम्यान घेण्यात येणार आहे। या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण आत्तापर्यंत व्हिडिओ सेशनचे प्लेलिस्ट आहे, लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता। 20 ते 25 व्हिडिओ सेशन घेतलेले आहेत। यामध्ये अंकगणित, मराठी व्याकरण आहे, त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण, GK, चालू घडामोडी इत्यादी सेक्शन जे आहेत, इतिहासावरचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत। आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण TCS पॅटर्नवर आधारित अंकगणित आणि बुद्धिमत्ता आधारित महत्त्वाचे प्रश्न डिटेल सोल्युशन, डिटेल उत्तरासहित पाहूयात। अंकगणित आणि बुद्धिमत्तामधले संभावित प्रश्न आहेत। यामध्ये पहिला प्रश्न पाहू शकता। पहिला प्रश्न पाहूयात, अंकगणितवरचा आधारित आहे। 300 मीटर लांबीची एक ट्रेन आहे। 300 मीटर लांबीची एक ट्रेन जी 20 सेकंदामध्ये एका झाडास उलटते आणि 25 सेकंदात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या समान लांबीच्या दुसऱ्या ट्रेनला उलटते, तर दुसऱ्या ट्रेनचा जो वेग आहे हा किती आहे विचारण्यात आलेला आहे। यासाठीचे पर्याय पाहू शकता। 10 मीटर प्रति सेकंद, 12 मीटर प्रति सेकंद, 15 मीटर प्रति सेकंद, 9 मीटर प्रति सेकंद। डिटेलमध्ये जे उत्तर आहे ते आपण पाहूयात। तत्पूर्वी यामध्ये कोणतं उत्तर बरोबर येईल याचा अंदाज तुम्ही लावू शकता। पाहू शकता यामध्ये 4 पर्याय आहेत। यासाठीचं उदाहरण वरती देण्यात आलेलं आहे। डिटेलमध्ये सोल्युशन पाहूयात। दिलेली माहिती अशी आहे की ट्रेनची लांबी आपल्याला देण्यात आलेली आहे, जी आहे 300 मीटर। पाहू शकता पहिली ट्रेन जी आहे यासाठी एका झाडाला उलटण्यासाठीचा लागणारा वेळ जो आहे हा 20 सेकंदाचा आहे। त्याचबरोबर दुसऱ्या ट्रेनला उलटण्यासाठी लागणारा वेळ जो आहे हा 25 सेकंद इतका आहे। ही दिलेली माहिती आहे। आता यामध्ये आपण सूत्राचा वापर करू शकतो। सूत्र आहे यामध्ये, डिटेलमध्ये एवढा वेळ नाही भेटत आहे तरीसुद्धा तुम्ही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत अशा पद्धतीने पटकन तुम्ही सोल्युशन याचं काढू शकता। डिटेलमध्ये सोल्युशन पाहत आहोत आपण। तर सूत्र आहे वेग इज इक्वल टू अंतर भागिले वेळ। तर यासाठी पाहू शकता उत्तर कसे येईल। पहिल्या ट्रेनचा वेग जो आहे इज इक्वल टू ट्रेनची लांबी वेळ बरोबर पाहू शकता 300, यामध्ये 300 आहेत। 300 भागिले आपण 20 केलं इज इक्वल टू 15 याच्यामध्ये, तर मीटर प्रति सेकंद आहे। दुसऱ्या ट्रेनला उलटतानाचा सापेक्ष वेग इज इक्वल टू एकूण लांबी जी आहे वेळ यानुसार घ्यायची आहे। म्हणजे पाहू शकता 300 + 300 घेतला आपण यामध्ये भागिले 25 इज इक्वल टू 24 मीटर प्रति सेकंद असं उत्तर येत आहे। तर यामध्ये 24 मीटर प्रति सेकंद आलेलं आहे। आता दुसऱ्या ट्रेनचा वेग जो आहे इज इक्वल टू सापेक्ष वेग आणि पहिल्या ट्रेनचा वेग आपण पाहणार आहोत। तर यामध्ये 24 - 15 केल्यानंतर आपण 9 मीटर प्रति सेकंद याचं उत्तर येत आहे। म्हणजे बरोबर उत्तर पाहू शकता दुसऱ्या ट्रेनचा जो वेग आहे हा 9 मीटर प्रति सेकंद इतका असणार आहे। याचं बरोबर उत्तर आहे 9 मीटर प्रति सेकंद। तर यानुसार पाहू शकता याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे 9 मीटर प्रति सेकंद इतका वेग जो आहे हा दुसऱ्या ट्रेनचा असणार आहे। पहिला प्रश्न डिटेलमध्ये सोल्युशन देण्यात आलेलं आहे। याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, PDF लिंक। डिटेलमध्ये कशा पद्धतीने उत्तर सोडवण्यात आलेलं आहे ते सुद्धा चेक केलं जाऊ शकतं। दुसरा प्रश्न पाहूयात। यामध्ये साखरेच्या दरात 40% वाढ झाली। साखरेचा जो दर आहे यामध्ये 40% वाढ झाली आहे। तर साखरेवर अतिरिक्त रक्कम खर्च होऊ नये म्हणून साखरेच्या वापरात आपण किती टक्के कपात करावी। साखरेचा जो अतिरिक्त रक्कम आहे खर्च होऊ नये म्हणून साखरेच्या दरामध्ये साखरेचा वापर जो आहे हा किती टक्के कमी केला जाऊ शकतो। यासाठीचे पर्याय पाहू शकता। 33.5% आहे, 28.5%, 66.6% आणि 26.6%। यामधील कोणतं उत्तर बरोबर आहे डिटेलमध्ये पटकन तुम्ही याचं सोल्युशन काढू शकता। पर्याय याच्यामध्ये पाहू शकता ऑप्शनमध्ये दिलेली माहिती आहे किमतीत वाढ। तर यामध्ये पर्यायामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे उत्तर प्रश्नामध्ये, तर 40% साखरेच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। तर एवढी माहिती आपल्याला फक्त दिलेली आहे। तर सूत्र काय वापरायचं आपल्याला, वापरात घट इज इक्वल टू किमतीत वाढ 100 + किमतीत वाढ गुणिले 100। तर गणना करताना पाहू शकता वापरात घट किती आहे इज इक्वल टू 40 भागिले 100 + 40 केला गुणिले 100। यानुसार पाहू शकता उत्तर येत आहे डायरेक्टली 28.57%। तर आपण पर्यायामध्ये पाहिलं तर देण्यात आलेलं आहे 28.5%, म्हणून
साखरेवर जास्तीचा खर्च होऊ नये म्हणून वापरात अंदाजे 28.57% इतकी कपात केली पाहिजे. सूत्राचा वापर करून पटकन याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. वापरात घट आहे इज इक्वल टू किमतीत वाढ. किमतीत वाढ किती 40 भागिले केलं 100 प्लस किमतीत वाढ प्लस परत 40 गुणिले 100 केल्यानंतर त्याचं उत्तर येत आहे 28.57%. पर्याय क्रमांक 2 देण्यात आलेला आहे. पाहू शकता 28.5% याचं उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे. यामध्ये पाहू शकता हा बुद्धिमत्तावर आधारित प्रश्न आहे. जर पी हे जे प्लस दर्शवत असेल, पी इज इक्वल टू आपण म्हटलं इथे पाहू शकता पी इज इक्वल टू प्लस घेतलं आहे. त्याच्यानंतर क्यूसाठी जी सिम्बॉल देण्यात आलेला आहे हा असा सिम्बॉल आहे. आरसाठीचा सिम्बॉल हा एक्स असा आहे. तर एस हे पाहू शकता प्लस असं दर्शवलेलं आहे. तर 10Q पार 5 आहे, आर आहे 27, S9 P10 याचं मूल्य किती असेल. तर यासाठी पीच्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे पाहू शकता. 10साठी आपण 10च्या नंतर इथे क्यूसाठी काय दर्शवलं आहे मायनस. त्याच्यानंतर 5साठी काय दर्शवण्यात आलेलं आहे 5 आहे. 5 नंतर आरसाठी इथे गुणिले आहे. तर या पद्धतीने ते मांडायचे आहेत आणि मांडल्यानंतर काय पर्याय बरोबर येईल. पर्याय पाहू शकता यामध्ये 10, 15, 5 आणि 1 त्यातला कोणता पर्याय बरोबर येईल तो तुम्हाला निवडायचा आहे. दिलेली सांकेतिक माहिती आहे ते विसंकेतिक करायचे आहे. दिलेली सांकेतिक माहिती विसंकेतिक करण्यासाठी पाहू शकता तुम्ही इथे या पद्धतीने मांडायचं आहे. पीसाठी काय आहे प्लस, क्यूसाठी मायनस, आरसाठी गुणिले आहे आणि एससाठी भागाकार आहे. तर यामध्ये पाहू शकता इथे या पद्धतीने मांडल्यानंतर तुम्ही जे आहे बोर्डोमॉस वापरू शकता. बोर्डोमॉस तुम्हाला माहीत असेल ब्रॅकेट्स ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. तर या पद्धतीने तुम्हाला बोर्डोमॉस वापरायचं आहे. डावीकडून उजवीकडे चिन्ह बदलल्यास आणि बोर्डोमॉस नियम वापरल्यास याचं उत्तर येऊ शकतं. तर या पद्धतीने मांडणी करून घ्यायची आहे. 10 - 5 गुणिले 27 भागिले 9 प्लस 10 इज इक्वल टू. तर यामध्ये पुन्हा बोर्डोमॉस पहिल्यांदा आपण पाहू शकता ब्रॅकेट्स ऑफ डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन, शेवटीला सबस्ट्रॅक्शन. या पद्धतीने 10 - 5 गुणिले 3 प्लस 10 अशा पद्धतीने सरळ रूप देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा 5 - 15 प्लस 10 इथे आलेलं आहे. 10 - 15 प्लस 10 तर 20 - 15 पाहू शकता सोपं उत्तर आहे. याचं उत्तर आहे 5 इतके येत आहे. पर्यायामध्ये जो आहे पर्याय क्रमांक 3 देण्यात आलेला आहे. पहिल्या पर्याय क्रमांक सी जो आहे 5 याचं उत्तर बरोबर आहे. तरी सोप्या पद्धतीचा प्रश्न असला तरी या पद्धतीने उत्तर देणं आवश्यक आहे. या पद्धतीने पटकन जे आहे याचं सोल्युशन काढलं जाऊ शकतं कमी वेळामध्ये. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. नंबर सिस्टीम अंकमालिका जी आहे यावरचा प्रश्न आहे. तर यामध्ये पाहू शकता दिलेल्या पर्यायामधून अशी संख्या निवडायची आहे जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल. आता यामध्ये पाहू शकता पहिला 1695 आहे, त्यानंतर 1598 आहे, यानंतर 1521 आहे आणि त्यानंतर 1464 आहे. आता याच्यामध्ये काहीतरी लिंकिंग आहे, मायनस आहे, प्लस आहे. तर या पद्धतीने पुढचं 1464 नंतर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पर्यायामधून. पर्याय आहेत यासाठीचे 1437, 1427, 1489 आणि 1414. तर यामध्ये कोणतं पर्याय जो आहे बरोबर येईल. डिटेलमध्ये सोल्युशन पाहू शकता. याचं उदाहरण उत्तर जे आहे योग्य जो अनुसरण केलेला तर्क आहे यामध्ये पाहू शकता 1695 आणि 1598 याच्यामध्ये काय झालेलं आहे पाहू शकता. यामध्ये इथे पाहू शकता मायनस 1695 आणि 1598 कमी झालेले आहेत -97. पहिली जी आहे यामध्ये जी लिंक आहे 1598 आणि 1521 पुन्हा 77 मायनस झालेले आहेत. 1464 आणि 1437 इथं 1521 आणि 1464, 1464 पाहू शकता 57 मायनस आहेत आणि पुन्हा 1464 आणि 1427 37 मायनस आहेत. आता ही जी संख्या आहे -97 - 70 पाहू शकता इथे प्लस 20 प्लस झालेली आहेत. तर यानुसार पाहू शकता पुढची संख्या कोणती येऊ शकते तर इथे 1427 येते. यामध्ये पाहू शकता 97, 77, 57 आणि 37 प्लस 20 निवडलेले आहेत. यानुसार 37, 1437, 1464 37 मायनस होऊन 1427 हे उत्तर बरोबर येत आहे. पर्यायामध्ये पाहू शकता 1427 ही पुढील संख्या आहे. याचबरोबर पर्याय क्रमांक 2 जो आहे 1427 याचं उत्तर बरोबर आहे. अंकमालिका जी आहे नंबर सिस्टीममध्ये एक ठराविक पॅटर्न असतो. काहीतरी मायनस, काहीतरी प्लस, गुणाकार किंवा स्क्वेअर रूट किंवा
ज्याच्यामध्ये स्क्वेअर असतात या पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते आणि त्या पद्धतीने त्याचं उत्तर देणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. हा पाहू शकता रक्तसंबंध जे आहेत नातेसंबंध यावरचा प्रश्न आहे. जर एफ आणि झेड पाहू शकता, एफ आणि झेड जे आहेत, एफ आणि झेड यामध्ये देण्यात आलेली आहेत. ही सीची मुले आहेत. पाहू शकता सीची मुले आहेत आणि झेडचा जो विवाह आहे हा वाय बरोबर झालेला आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. यामध्ये या पद्धतीने प्रश्न आहे रक्तसंबंध ब्लड रिलेशनवरचा. तर वाय चे एफशी नाते काय आहे. आता वाय इथे आहे, पाहू शकता वाय इथे आहे, एफचं नाते काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पर्याय पाहू शकता यामध्ये जावई आहे, दीर आहे, सासू आणि वहिनी आहे. तर या पद्धतीने पाहू शकता याचं उत्तर काढताना जे वंशावळ आहे ब्लड रिलेशन नातेसंबंधामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला मांडणं आवश्यक आहे. सीचे जे मुलगा आहे एफ आणि झेड असं आहे आणि यांचं याच्यामध्ये दर्शवलेलं आहे नातेसंबंध जो आहे लग्न झालेलं आहे. तर एफ आणि वायचं जे नातं आहे ते विचारण्यात आलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, पाहू शकता स्पष्टपणे वाय ही एफची वहिनी असेल म्हणून वहिनी हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक पाहू शकता 4 यासाठीचं बरोबर उत्तर येत आहे. तर अशा पद्धतीने नातेसंबंध हा जरी सोपा प्रश्न असला तर यापेक्षा जास्त काठिण्य पातळीचे प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. नातेसंबंधावरचा एक प्रश्न बुद्धिमत्ता सेक्शनमध्ये असतोच, तो चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. पुढचे प्रश्न पाहण्या पुढचे टॉपिक पाहण्या अगोदर महत्त्वाची माहिती. आता समाज कल्याण विभाग भरती परीक्षा 2024-25 परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. खूपच कमी वेळ बाकी आहे आणि कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. यासाठीच नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर परिपूर्ण असा कोर्स उपलब्ध आहे. यामध्ये रिझनिंग आहे, इंग्लिश, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण कवर केलेलं आहे. 10 फुल लेंथ टेस्ट सिरीज यामध्ये उपलब्ध आहेत. फक्त 49 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं जाऊ शकतं. प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. यामध्ये पाहू शकता क्षेत्रफळ त्याच्यामध्ये विचारण्यात आलेलं आहे. त्रिज्या आणि क्षेत्रफळावर आधारित प्रश्न आहे. 7 सेंटीमीटर व्यासाचा एक भरीव गोल 2 समान भागांमध्ये कापल्यास त्याच्या एकूण पृष्ठभागात कितीने वाढ होईल. पर्याय पाहू शकता 77 सेमी स्क्वेअर आहे, 60.5, याच्यानंतर 65.5 आहे आणि 55 सेंटीमीटर. तर याचं उत्तर काढताना आपण डायरेक्ट सोल्युशन पाहूयात. किती उत्तर येऊ शकतं याचा अंदाज तुम्ही 10 सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. त्याचं उत्तर पाहू शकता आपण. डिटेलमध्ये सोल्युशन पाहूयात. 77 सेमी पहिला जो पर्याय आहे यासाठीचा बरोबर येत आहे. 7 सेंटीमीटर. आता आपल्याला काय काय देण्यात आलेलं आहे. 7 सेंटीमीटर व्यास देण्यात आलेला आहे. त्रिज्या R=7.2 घेतली, ही वापरलेली संकल्पना यामध्ये पाहू शकता. गोलाचे पृष्ठफळ जे आहे हे आपण दाखवण्यात आलेलं आहे ते या पद्धतीने. गणना करताना पाहू शकता सुरुवातीचे पृष्ठफळ यामध्ये त्रिज्या आहे गुणिले 3.5 स्क्वेअर केलेली आहे. यानंतर अंतिम पृष्ठफळ काढण्यात आलेलं आहे. तर एकूण पृष्ठफळामध्ये झालेली वाढ यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. 2 त्रिज्या गुणिले 3.5चा स्क्वेअर म्हणजे 76.96 सेंटीमीटर. 2 = 77 + 2 झाले म्हणजे 77 सेंटीमीटर इतकं उत्तर यासाठीचं बरोबर आहे. पाहू शकता पहिला पर्याय जो आहे यासाठीचा पर्याय 1 यासाठीचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 7 पाहूयात. हा नंबर सिस्टीमवरचा प्रश्न आहे पण थोडा वेगळ्या पद्धतीने शाब्दिक पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. 15 संख्येची सरासरी ही 53 आहे. 15 संख्या एका समोर एक मांडल्यानंतर त्यांची सरासरी ही 53 इतकी आहे आणि त्याच्यामधून एक संख्या काढून टाकल्यानंतर या 14 संख्यांची सरासरी ही 55 इतकी येते. तर जी काढण्यात आलेली संख्या आहे ही कोणती आहे हे विचारण्यात आलेलं आहे. पर्यायामध्ये ऑप्शन पाहू शकता 26 आहे, 23 आहे, 25 आहे आणि 24 आहे. तर यामध्ये 15 संख्यांची सरासरी 53 आहे असं आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि 14 संख्यांची सरासरी 55 आहे. एवढी आपल्याला माहिती या उदाहरणामधून देण्यात आलेली आहे. आता पाहू शकता n म्हणजे काढून टाकलेली संख्या आपण घेऊयात. आता सुरुवातीला 15 संख्यांची बेरीज 15 गुणिले सरासरी ही 15 गुणिले 53 म्हणजे 795 इतकी येत आहे. आता उर्वरित
14 संख्यांची बेरीज केली, 14 गुणिले सरासरी, 14 गुणिले किती 55, 770 असे मोजता येते. आता यामध्ये पाहू शकता n इज इक्वल टू काढलेली संख्या, जी काढलेली संख्या आहे आणि या दोन संख्यांमधील बेरीज जो आहे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे जो आपल्याला उदाहरण देण्यात आलेलं आहे या संख्यांची सरासरी 55 येते, जी काढलेली संख्या आहे याची बेरीज म्हणजेच जे उत्तर आहे ते असणार आहे. तर 795 मायनस 770 केल्यानंतर 25 इतकी संख्या येते. म्हणजे काढलेली जी संख्या आहे या उदाहरणामध्ये बरोबर उत्तर जे आहे 25 इतकं आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पाहू शकता 25 ही संख्या यामधून काढल्यानंतर 14 संख्यांची सरासरी ही 55 इतकी येते. असं उत्तर यासाठीचं बरोबर आहे. थोडक्यात आणि जास्त पटकन जेवढं काढता येईल तेवढं काढणं आवश्यक आहे. याचं उदाहरण प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. दिवसाचे 15 तास काम करून वैभव एक काम जे आहे हे 35 दिवसात पूर्ण करतो. आता काळ, काम आणि वेग यावरचा प्रश्न आहे. काळ आणि काम यावरचा प्रश्न आहे. दिवसाचे 15 तास काम करून वैभव एक काम 35 दिवसात पूर्ण करू शकतो. तर तेच काम 25 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी दिवसातून किती तास काम करावे लागेल. आता 25 दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे, यासाठी किती वेळ लागेल. पर्याय पाहू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जे कॅल्क्युलेशन आहे डोक्यामध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं. याचं उत्तर देण्यासाठी 21 तास पहिला पर्याय आहे, 20 तास, 18 तास आणि 17 तास. तर यामध्ये आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, कामाचे तास, दिवस किती आहेत तर 15. एकूण दिवसामध्ये किती पाहू शकता, कामाचे तास प्रति दिवस म्हणजे प्रत्येक दिवशी 15 तास काम केलेलं आहे. एकूण दिवस किती 35. आता आपल्याला काय शोधायचं आहे तर 25 दिवसाचे कामाचे तास प्रति दिवस किती असतील हे शोधायचं आहे. या पद्धतीने मांडणी करू शकता संकल्पनेसाठी. एकूण काम हे दर आणि वेळेचा गुणाकार आहे. तर एकूण काम किती पाहू शकता, कामाचे तास भागिले दिवस गुणिले एकूण दिवस. यामध्ये 15 गुणिले 35 तर तुम्ही मांडलं तर 525 तास होतात. डोक्यामध्ये कॅल्क्युलेशनसुद्धा केलं जाऊ शकतं. 25 दिवसांसाठी आवश्यक कामाचे तास एकूण कामाचे दिवस आहेत भागिले 25 दिवस केले तर 525 भागिले 25 केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता उत्तर मिळतं 21 तास प्रति दिवस. म्हणजे उत्तरच जे आहे पाहू शकता 25 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी त्याने 21 तास प्रति दिवस काम केलेलं आहे. म्हणजेच पहिला पर्याय यासाठीचा बरोबर येतो, 21 तास यासाठीचं उत्तर बरोबर आहे. यासाठीचं पाहू शकता याचं उत्तर आहे पहिला पर्याय बरोबर आहे. दिवसाचे 15 तास काम करून वैभव 1 तास 35 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतो. तर ते 25 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी 21 तास इतका वेळ लागणार आहे. पुढचा प्रश्न आपण यामध्ये पाहू शकता 8च प्रश्न आपण पाहिलेले आहेत. कारण जास्त प्रश्नांसाठी जास्त वेळ लागतो. पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अजून प्रश्न पाहूयात. तर ह्या 8 प्रश्न महत्त्वाचे घेतलेले आहे. संकल्पना अशी आहे की याच पद्धतीचे प्रश्न, या टाईपचे प्रश्न विचारले जातात आणि अशा पद्धतीने सूत्र वापरून जितक्या लवकर शक्य होईल तशा पद्धतीने हे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब